नमस्कार मित्रांनो, मी धीरज इंगळे स्वागत करतो नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आता एक एक दोन आठवडे झाले आपले व्हिडिओ कंटिन्यू येत नाहीये. त्याचं रिझन सगळ्यांना बहुतेक अंदाज आलाच असावा. काल आपण गाडी सर्व्हिसिंग केली, त्यामुळे काल व्हिडिओ नाही आला. आणि मागच्या 3-4 दिवसापूर्वी आमचे एक आत्याचे मिस्टर वारल्यामुळे तिकडे जावं लागलं पनवेलला, त्यामुळे व्हिडिओ नाही आले. आणि बाकीचे दिवस आधी मध्ये येत होते, पण हेच जे सध्या ओनली मीटरचा वाद चालू आहे त्यामुळं थोडंसं मी थांबलोय. कारण उगाच मी काहीतरी बोलणार आणि उगाच काय होईल, त्यापेक्षा आपण थोडंसं थांबूया. आपण बघूया काय कसं कशा प्रकारे काम चालते. आपण सपोर्ट तर करतोय. आता आज पण माझ्या आहे ना 3 राईड कॅन्सल झाल्या ओनली मीटरच्या. कस्टमर ऍग्री होत नाही, कस्टमर वाद घालायला सुरुवात करते. बेटर त्यापेक्षा मी राईड कॅन्सल केली. एक कस्टमरनी केली, 2 कस्टमरनी केलं. कारण आपल्याला पुढं काम करायचंय, आपल्याला गाडीचे हप्ते आहेत, या सगळ्या गोष्टी आहेत. पण जे सुरू आहे ते एकदम व्यवस्थित आहे. थोडंसं आणखी स्ट्रॉंग पद्धतीने झालं पाहिजे. तर IGF या ग्रुपमध्ये मी तर आहे सध्या. सगळे अपडेट वगैरे तिथल्या तिथं मी रोजच्या रोज मेसेज वगैरे रीड करत असतो. कोण काय, कोणाचा ID बंद होतोय, कोण कस्टमर रेडी होते. ज्यांना खरंच खरंच कळतंय कस्टमर लोकांना, ती लोक ऍग्री होतात मीटर प्रमाणे द्यायला. फक्त प्रॉब्लेम माझ्या मते असं येतोय की यामध्ये का ऍप मध्ये ते दिसत नाहीये कस्टमरला. कस्टमर म्हणते तुम्ही मनाने कसं बोलताय. तर आहे ना, माझ्या हिशोबाने हे जोपर्यंत आहे ना ओला, उबेर, रॅपिडो या ऍपला जेव्हा कस्टमर गाडी बुक करल, त्यांना तिथं जे फेअर दिसतं ते फेअर आहे ना 21 रुपये AC आणि 21 रुपये नॉन AC आणि 25 रुपये AC या पद्धतीने शो झालं पाहिजे. तेव्हा ते आपल्याला ऍग्री होणार आहेत पे करण्यासाठी. तर काम होतंय आणि दिसतंय, बऱ्यापैकी लोक करतात. मी सुद्धा माझे पण आतापर्यंत काहीतरी 8 ते 10 राईड ओनली मीटरनी झालेत, पण बऱ्याचशा आहे ना कॅन्सल सुद्धा झालेत. तर आपण नाही केलं तर दुसरं कोणतरी येऊन करतोय. त्यासाठी सगळ्यांनी एकत्रित येणं गरजेचं आहे. मागं मी एक व्हिडिओ सुद्धा टाकला होता याबद्दल, की सगळ्यांनी एकत्र आलं तर ज्या पद्धतीने रिक्षावाले, ऑटोवाले जे आले त्यांनी 17 रुपये किलोमीटर प्रमाणे, मीटर प्रमाणे रेट घेतलाय. त्याप्रमाणे आपल्याला जो RTOने दिलेला आहे, जो आपल्या हक्काचा रेट आहे, तो आपल्याला भेटत नाहीये. तर त्याच्यासाठी स्ट्रगल हा नेहमी आपल्याला करावाच लागणार आहे आणि आपण तो करतोय सध्या. फक्त आता सगळ्यांनी एकत्र येऊन काम करणं गरजेचं आहे. कारण हीच ती वेळ आहे. इथं जर काही थोड्या लोकांमुळे जर आपण माघार घेतोय, कारण मागं पण एक वेळ आपण संप पुकारला होता, तेव्हा पण तेच झालं. आणि यावेळेस असं नकोय. यावेळेस थोडासा इफेक्ट दिसतोय, ऍक्च्युअल इफेक्ट. आता मला स्वतःला समजा 8-9 राईड झाले माझ्या, मला 1,500-2,000 हजार रुपये एक्स्ट्रा भेटले तेवढंच किलोमीटरचे. जर आपण फिरतोय, आपण 10-12 रुपयांनी फिरतोय, 15 रुपयांनी फिरतोय, इथं जर आपल्याला 25 सोडून दे, 25 समजा लास्ट ऑप्शन आहे, 21 जरी भेटला तरी खूप झाला. पण RTOने जर 25 दिलाय तर 25च भेटायला पाहिजे. हे डायरेक्ट आहे ना ट्रिप बुक करतानाच कस्टमरला दिसलं पाहिजे फेअर. तर त्या पद्धतीनेच या गोष्टी झाल्या पाहिजेत. तर माझ्या मते डायरेक्ट ओला, उबेर ऑफिसलाच यांची धाड घातली पाहिजे आणि त्या पद्धतीनेच यांनी काम केलं पाहिजे. कारण जोपर्यंत ऍपला फेअर दिसत नाही, आता सकाळचंच कस्टमर चांगलं शिकलेले होते, त्यांच्याशी मी व्यवस्थितपणे सांगतोय. त्यांना म्हटलं तुम्ही गुगलला सर्च करा की 1 मे पासनं ओला, उबेर, रॅपिडोचे रेट असं तुम्ही सर्च करा म्हणलं पुण्यामध्ये, पुणे सिटीमध्ये. तर कस्टमर ऍग्री नाही होते. नाही तुम्ही मनाने सांगताय, असं तसं बाकीच्याच गोष्टी बोलते. त्यांना म्हटलं तुम्हाला पटत असेल, योग्य वाटत असेल, तुम्ही रिक्षाला जर मीटर प्रमाणे देताय तर कॅबला मीटर प्रमाणे द्यायला हरकत काय. 21 रुपये नॉन AC, 25 रुपये AC या पद्धतीत मी त्यांना बोललो. तर कस्टमर नाही ऍग्री झालं, कस्टमरनी कॅन्सल केली आणि ओला, उबेर बुक केली. आता आपण सध्या फक्त रॅपिडोलाच आपण फोकस करतोय. तर ओला, उबेर कस्टमर बुक करते. कस्टमरला थोडासा अंदाज येतोय का ओला, उबेरचे बुक होतात. तर मी सध्या अशा पद्धतीने काम चालू केलंय का जिथं आहे ना मला रेट आहे ना व्यवस्थित. आता मी एक राईड घेऊन आलो पिंपळे सौदागर ते भोसरी MIDC, 6.5 किलोमीटरची राईड. कस्टमरचं बिल 280 रुपये, मला दिले 239 रुपये. 40 रुपये किलोमीटर मला रेट भेटला. तर एवढं नको, 25 रुपये जे आहे त्याप्रमाणे मला द्या, मला काही हरकत नाही. आणि राईड कॅन्सल होणार नाहीत. जर तुम्ही रेट देताय ना ड्रायव्हर लोकांना ऍपमध्येच, तर ज्या ट्रिप जे आहे ते कॅन्सलेशनचे प्रमाण तुमचं कमी होईल. आता यामध्ये त्यांच्या प्रत्येक ऍपचं मार्केटिंगचा इश्यू येणार नंतर. ज्याचं मार्केटिंग चांगलं तो जाणार पुढे यामध्ये. तर रॅपिडोवाल्यांनी तसं ऍक्सेप्ट केलंय का तुम्ही 25 रुपयाने घ्या, आमची काही हरकत नाही, फक्त कस्टमर सोबत वाद घालू नका, असं त्यांचं म्हणणं आहे.
तर ठीक आहे, सध्या रॅपिडोवर फोकस केलंय, मी तरी ट्राय करतोय. आणि ओला उबेरची जरी राईड घेतली तरी मी कस्टमरला सांगतोय की असं असं झालंय, असं असं सध्या रॅपिडोला चालू आहे, ओला उबेरला पण लवकरात लवकर होईल. तर जे आरटीओनी रेट मान्य केलेले आहेत, ऑलरेडी 1 वर्षापूर्वीच केलेलं होतं हे 2024 मध्ये, ते आत्ता कुठं थोडंफार सुरुवात होते घेण्यासाठी. तर त्याची सुरुवातीला कोणतीही गोष्ट बदल जर करायचा असेल तर थोडासा त्रास होतोच. आता तो त्रास जास्त ड्रायव्हर लोकांना होतोय, कारण कस्टमर लोकांकडे ऑप्शन आहे. तर त्याचाच इफेक्ट थोडासा बघून मार्केटिंग करणं गरजेचं आहे आणि सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे. तर मी तेच सांगेल की आता ही वेळ आहे की ड्रायव्हर लोकांनी मॅक्झिममपणे काम करा. थोड्याफार अडचणी येतात, ते मी स्वतः फेस करतोय, त्यामुळे मी थोडी व्हिडिओ मागं पुढं कधी टाकतोय कधी नाही टाकत आहे, कारण मी ऑब्झर्व करतोय काय गोष्टी कशा. तर परत माझं व्हिडिओमध्ये हे सांगणं आहे की जोपर्यंत आहे ना ॲपमध्ये ट्रिप बुक करते कस्टमर, तेव्हा त्यांना तिथं दिसत नाही फेअर की ॲप बुक केल्यानंतरच एसी पाहिजे तर 25, नॉन एसी पाहिजे तर 21, असे रेट जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत हे थोडंफार वेळ लागणार या गोष्टीला होण्यासाठी. तर आपण कस्टमरशी वाद घालायचे नाही, कुणाशी भांडणं करायचे नाही, त्यांना शांतपणे व्यवस्थित समजून सांगायचं. जो ॲग्री होतोय त्याला ओके बोलायचं, जो ॲग्री नाही होते त्याला वेळ लागणार आहे ॲग्री होण्यासाठी, त्याला साईडला ठेवायचं तात्पुरता आणि आपल्या नेक्स्ट राईडकडे फोकस करायचं. थोडंसं अर्निंग मागं पुढं होतंय सध्या, मी 2-3 आठवडे झाले ऑब्झर्व करतोय का आपल्याला ट्रिप ऍक्सेप्ट होतात, कस्टमरशी आपण बोलतोय तोपर्यंत आपल्या दुसरे राईड कॅन्सल होऊन जातात. कारण पीक टायमिंग असतो, सर्चचा टायमिंग असतो, राईड येत असतात, आपण मॅक्झिमम फेअर घेण्याचा प्रयत्न करतो, त्याच्या नादामध्ये आपल्या कस्टमरला समजवण्यामध्ये वेळ जातोय, ती ट्रिप शेवटी कॅन्सल होती आणि आपल्याला दुसरं ऑप्शन आलेलं आपण चांगले ट्रिप घेत नाहीयेत, त्यामध्ये अर्निंगवर इफेक्ट होतोय. सध्या मी हे स्वतः ऑब्झर्व करतोय. आणि आज तर मी आहे ना रॅपिडोच्या 3 राईड माझ्या कॅन्सल झाल्या असतील, पण मी ओलाला चांगल्या पद्धतीने राईड आणल्या, उबेरला पण राईड आणल्या, जिथं मला रेट परवडतोय. मी नेहमी सांगतो की जिथं रेट आपल्याला परवडल तिथं काम करा. आपल्याला डेली खर्च येत आणि मॅक्झिमम 20 ते 22, 20-21 याप्रमाणे ॲव्हरेजली काम करण्याचा प्रयत्न करा. किंवा जिथं तुम्हाला व्यवस्थित रेट भेटतोय, ज्या ॲपमध्ये भेटल ते घ्या. आपल्याला 25 रुपये हा रेट भेटलाच पाहिजे. तर आपल्या आरटीओचे जे अधिकारी आहेत त्यांनी पण या गोष्टीकडं थोडासा विचार केला पाहिजे. ओला उबेर रॅपिडो तर थोडंफार ॲग्री होताना दिसतंय, ओला उबेरचा आणखी काही अपडेट नाहीये. तर त्या ॲपने सुद्धा थोडंफार जसं रिक्षाला फेर दाखवलंय तसंच तुम्ही कॅबला पण फेर दाखवा. तुम्हाला तुमचं कमिशन काय घ्यायचे ते ट्रिपमध्ये घ्या, ट्रिप मागं घ्या, आमचं काहीच हरकत नाहीये. तुम्ही बिझनेस करताय, तुम्ही सर्व्हिस प्रोव्हाइड करताय, तुम्ही त्याचे चार्ज केलं पाहिजे. पण ते चार्ज केलंय ते ॲज पर आरटीओच्या नियमानुसार करा ना. तुम्ही तुमच्या पद्धतीने का करताय याचा मला थोडासा विरोध आहे. तर ठीक आहे, बदल घडेल, थोडासा वेळ लागेल, सगळ्यांनी एकजुटीने काम करा. इथून पुढे असेच व्हिडिओ थोडाफार मी टाकण्याचा प्रयत्न करेल आणि भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.